नमस्कार मित्र, स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन आणि अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण सर्व महाराष्ट्रीयन असतो किंवा जगभरामध्ये ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जे आपलं आराध्य दैवत आहे अशा विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास ज्या ज्या शिवभक्तांनी अभ्यासलेला असेल त्या शिवभक्ताला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाविषयी काहीही सांगण्याची आवश्यकता नाही। परंतु काही आपले शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत, स्वतःला मावळे समजतात आणि कट्टर शिवभक्त समजतात, असे बरेचसे मावळे छत्रपती शिवरायांबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेत असतात आणि अनेक मिथ्या अशा प्रकारचा अभिमान महाराजांबद्दलचा बाळगत असतात। आता त्याच्यातच एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आपल्या मोटरसायकलवरती पुढे लावणे किंवा नंबर प्लेटवरती पाठीमागून लावणे आणि ते नंबर प्लेटवरती किंवा पुढे मोटरसायकलचे जे आपण त्याला खोपडी म्हणतो, खोपडीवरती महाराजांचा फोटो प्रिंट केल्यानंतर कधी त्या गाडीला आपण पुसत सुद्धा जर नसू तर महाराजांच्या प्रतिमेवर किती धूळ बसलेली आहे। कशा प्रकारचा आपण अभिमान बाळगतोय महाराजांबद्दलचा, या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे। तशातलाच प्रकार म्हणजे आजकाल एक मिथ्या अभिमान बाळगला जातोय किंवा मीडियावरती प्रसिद्धी दिली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर। मित्रांनो, मंदिरं आपण बघतोय, भारतामध्ये मंदिराला काही कमी आहे का? किंबहुना जे भारतीय भारत सोडून भारतामध्ये कधी काळी या मंदिराच्या परंपरेमध्येच अशी काही विचारसरणी होती की 7 समुद्रापलीकडे जाणे म्हणजे देशद्रोह आहे, समुद्र ओलांडून पलीकडे जाणे म्हणजे देशद्रोह आहे, अशा प्रकारची विचारसरणी या मंदिरांच्या, देवधर्मांच्या, देवळांच्या देशामध्ये होती। मित्रांनो, आता ती बदललेली आहे। आता लोक आपला भारत देश सोडून व्यवसायासाठी म्हणा, स्वतःचं कौशल्य विकसित करण्यासाठी आणि विकसित केलेलं कौशल्य उपयोजन करण्यासाठी देशोदेशी विदेशामध्ये जात आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा भारतातली परंपरा जपण्यासाठी तिथे देखील वेगवेगळी मंदिरं बांधली जात आहेत। भारतामध्ये मंदिरांना, देवांना काही कमी नाही, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही। मी असं बोलतो याचा अर्थ मी काही धर्मद्वेषी आहे किंवा देवद्रोही आहे अशातला भाग नाही। माझी देखील श्रद्धा देवावरती आहे, ईश्वरावरती आहे, मी देखील आस्तिक आहे, मी देवाचं अस्तित्व मानतो। परंतु विशिष्ट मंदिरामध्ये, मूर्तीमध्येच देव आहे असं मी मुळीच मानत नाही। कारण काय की महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, फुल्यांनी सांगितलेलं आहे की या विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहार करता एकच आहे, मग तो कोणही असेल, कुठल्याही धर्माचा असेल, आणि तो चराचरामध्ये वसलेला आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये पण तीच शिकवण आपल्याला दिलेली आहे की ईश्वराचं अस्तित्व हे कुठेही एका विशिष्ट मूर्तीमध्येच आहे असं नाही। संत सावतामाळी यांना त्यांच्या शेतामध्ये, भाजीपाल्यामध्ये विठोबा माऊली दिसले। असे कित्येक आपल्या साधू संतांची उदाहरण आहेत की त्यांनी आपलं काम हाच आपला राम मानून ईश्वर सेवा केलेली आहे। आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ह्या गोष्टींचा आधार घेऊन समाजामध्ये अंधश्रद्धा देखील पसरवण्याचं काम करतात। त्याचंच उदाहरण जर सांगायचं झालं तर विशिष्ट देव, तो देव अंगामध्ये येणे, त्याच्यासाठी वेगवेगळे बळी देणे, शेवटी तो पण सजीव आहे, आपण सुद्धा सजीव आहोत। आणि कुठला देव? पांडुरंग का मागत नाही बरं? एवढे भक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात, मग विठ्ठल कुणाच्या तरी स्वप्नामध्ये येऊन काय एखादा बळी मागत नाही? हे खरे देव आहेत। या खऱ्या देवाच्या पाठीमागे लपून अनेक लोक अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात आणि वेगवेगळे विषयांतर
त्यामधून होत असतं. सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, तर देवाची मंदिरं आहेत, वेगवेगळे देव आहेत, वेगवेगळे देवता आहेत, त्यांची मंदिरं आहेत. आपण श्रद्धेपोटी मंदिरामध्ये जातो, दर्शन घेतो, जे काही आपल्या मनोभावे प्रार्थना असेल त्या प्रार्थना आपण करतो. ह्या सर्व गोष्टी आपापल्या पद्धतीने धर्माचरण करण्याचा आपल्या राज्यघटनेने देखील आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याबद्दल आपण कुणाला द्वेष देऊ शकत नाही आणि देणारही नाही. तो आपला हक्क नाही, ते प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा आहे आणि तो अधिकार आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलत होतो आणि मी म्हटलं होतं की काही आपले शिवभक्त मिथ्या अभिमान बाळगत आहेत. तो कुठल्या बाबतीमधला, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. आता महापुरुषांची मंदिरे कुठे आहेत का भारतामध्ये? पुतळे आहेत, स्मारक आहेत, परंतु मंदिरं कुठंच नाहीत ना. मग शिवभक्तांना शिवाजी महाराजांचं मंदिर बघून किंवा कुठेतरी मंदिर बांधण्याचं नियोजन आहे हे बघून आनंद होण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो. कारण काय की जर तुम्ही शिवाजी महाराजांना मूर्तीमध्ये जर बंदिस्त केलं तर काय परिणाम होतो माहिती मित्रांनो. तुम्ही अनेक मंदिरं बघितली असतील, मंदिरामधल्या मूर्ती बघितल्या असतील आणि त्या मूर्तीचे म्हणजे काय अवस्था असते. ती मूर्ती जी आहे ना, मूर्ती ही प्रत्येकामध्ये चराचरामध्ये सजीव निर्जीवामध्ये कणाकणामध्ये भगवंत वसलेला आहे. मी जे बोलतोय ती सुद्धा भगवंताचीच कला आहे किंवा भगवंताचे जे माझ्या मुखामधून शब्द निघतात ते परमेश्वराची इच्छा आहे असं आपण म्हणू शकतो. या क्षणाला जर परमेश्वराने ठरवलं माझं स्टॉप करायचं आहे, मी बोलू शकत नाही, माझं बोलणं लगेच स्टॉप होऊ शकतं, ती ईश्वरची इच्छा आहे. मग असं असताना मंदिरामधल्या मूर्तीचं संरक्षण मूर्ती स्वतः करते का? नाही करत. मग त्या ठिकाणी बघतोय आपण जर नैवेद्य ठेवला, देवाच्या दर्शनासाठी गेलो, नैवेद्य ठेवला तरी मूर्ती समोरचा नैवेद्य कुत्रा येऊन घेऊन जातो किंवा कुत्रा फक्त नैवेद्यच घेऊन जातो अशातला भाग आहे का, तो त्याला आणखीन काय करायच्या गोष्टी करतो. म्हणजे ती मूर्ती ना स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. तशी जर मूर्ती महाराजांची मंदिरामध्ये बसवली तर महाराजांच्या मूर्तीचं पण काय होणार आहे, हेच होणार आहे का नाही. आणि मग हे होऊ नये म्हणून आपण संरक्षण कसं करतोय मूर्तीचं, तर मूर्तीला लॉकअप करतोय. चॅनल गेट असेल किंवा दरवाजा असेल त्याच्यामध्ये आपण बंद करतो आणि कुलूप लावून मोकळे होतो. काय तर मूर्तीचं संरक्षण आहे. मूर्ती स्वतःचं संरक्षण करू शकत नाही आणि आपण पण मूर्तीचं संरक्षण करू शकत नाही. कारण आपल्याला हे 4 बोटाची खळगी भरायची, त्यासाठी आपण बसू शकत नाही मंदिराला राखण, आणि म्हणून आपण लॉकअप करून टाकतो मंदिराला. मग महाराजांची मंदिरं बांधल्याच्या नंतर त्याच्यामध्ये महाराजांची मूर्ती बसवायची म्हटले की परत तेच विधी आले, तेच होम हवन आलं, हे हळूहळू प्रथा जोडल्या जाणार आहेत मित्रांनो. आणि म्हणून महाराजांचं मंदिर होण्यासाठी कुणी, माझं वैयक्तिक मत आहे एक शिवभक्त म्हणून आणि समाजामध्ये जागृती व्हावी या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे की महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर व्हावं, त्याच्यामध्ये महाराजांची मूर्तीची स्थापना व्हावी आणि त्याच्या आरत्या पुन्हा सुरू होतील. मग महाराजांची आरती, जशी श्री गणेशाची आरती आहे तशी महाराजांची आरती. मग होईल काय, महाराज हे ईश्वर होते, देव होते, त्यांनी केलेलं कर्तृत्व हे 0 होणार आहे. त्याचा पुढचा मार्ग असा आहे, महाराजांचं कर्तृत्व 0. महाराजांना दैवी शक्ती होती, महाराजांना आशीर्वाद होते, महाराज काय होते, ईश्वराचे रूप होते, म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले. तुमचं आमचं काय आहे, आपण काही करू शकत नाही. मग फक्त महाराजांना हात जोडून नमस्कार करणे, त्यांची आरती गाणे, आरती वावळणे आणि त्यांना फुलं वाहून नमस्कार करणे, त्यांना देव म्हणणे. बस, त्यांच्या पराक्रमातून आपण कुठलाही बोध घ्यायचा नाही. हे भविष्यामध्ये अशा गोष्टी क्रमाक्रमाने क्रमशः पुढे येणार आहेत मित्रांनो. याची थोडीशी जाण आपल्या डोक्यामध्ये असू द्या. आणि म्हणून महाराजांचं मंदिर व्हायला पाहिजे, महाराजांची आरती व्हायला पाहिजे. हा असा दुराग्रह किंवा दुराभिमान आपण सर्व शिवभक्तांनी कसल्याही प्रकारचा मनामध्ये बाळगू नये, अशी माझी आपणा सर्वांना एक शिवभक्त म्हणून कळकळीची विनंती आहे. कृपया अशा प्रकारचा मंदिराबद्दलचा दुराभिमान बाळगू नका.
किंवा आरतीबद्दल आग्रही असू नका. जर तुम्हाला महाराजांचा अभिमानच असेल, बाळगायचा असेल, तर स्वतःचा 1, 2 दिवस 5 दिवस वेळ द्या. वेगवेगळ्या मुहूर्तावरती डीजे लावून जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, वेगवेगळ्या प्रकारे साजरी करतो, करायलाच पाहिजे, काही हरकत नाही, करा. परंतु जर आपल्याला आणखीन अभिमान चांगला असेल तर महाराजांचे गड किल्ले जे आहेत त्या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवू शकतो. किंबहुना जे महाराजांचे भक्त आहेत आणि राजकारणामध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्यांनी फक्त निवडणुकीच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराज आमचे दैवत आहेत, आम्ही महाराजांचं असं करणार आहोत, तसं करणार आहोत, अरबी समुद्रामध्ये स्मारक उभा राहायचं आहे, कित्येक दिवस निघून गेलेत, आपण बघतोय त्याच्यावरती किती राजकारण झालेलं आहे, कुणाच्या हस्ते पूजन झालेलं आहे, आणखी किती प्रमाणामध्ये अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारायचं काम किती प्रगती पथावर आहे बघताय आपण. त्यानंतर कित्येक प्रकल्प, त्याच्यापेक्षा महागाचे प्रकल्प मार्गी लागलेले आहेत. मित्रांनो, याची आपण थोडी कुठेतरी जाणीव ठेवायला पाहिजे. फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं न ठेवता आणि असल्या भूलथापांना बळी न पडता आपण महाराजांचा खरा अभिमान बाळगायला पाहिजे. नवीन तुम्ही निर्माण करणार आहात, स्वागत आहे तुमचं, नक्कीच करा. परंतु महाराजांनी जे स्वतःच्या जिथे ज्या ठिकाणी महाराजांचं पाय लागलेले आहेत, मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे, अशा गड किल्ल्यांचं रक्षण करण्यासाठी आपण काय करत आहोत. इतर राज्यामध्ये आपण जाऊन बघा, राजस्थान असेल, आणखी कुठे असेल, तिथले गड आणि किल्ले कसे मजबूत आहेत. तसे महाराष्ट्रामधली ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वराज्याचं प्रतीक आहे. हे गड किल्ले यांचं संरक्षण करा ना अगोदर. हे आहेत हे पडू द्यायचे, त्याच्यावर तिथं जाऊन ज्या ठिकाणी असं महाराजांचा राजवाडा आहे तिथं लिहून ठेवावं लागतं की या ठिकाणी महाराजांचा राजवाडा आहे, इथे चप्पल घालून येऊ नका. तरी सुद्धा आपले काही सुशिक्षित बांधव ते वाचत नाहीत, त्या ठिकाणी पवित्र जागेवरती चपला घालून फिरतात आणि असा परत मिथ्या अभिमान बाळगतात. कशाचा, तर महाराजाचं मंदिर होणार आहे आणि महाराजाची आरती होणार आहे. आणि काही मी महाभाग बघितलेत असे की महाराजाची आरती करण्यासाठी शिवजयंतीला आग्रही असतात. अरे काय आपले डोके आहेत, आपल्या डोक्यामध्ये आपल्या धडावरती आपलंच डोकं असावं आणि आपल्या डोक्यामध्ये आपले चांगले विचार असावेत. महाराज फक्त झेंडा हातात घेऊनच फिरूनच महाराजांबद्दलचा अभिमान व्यक्त होता असं नाही. महाराज हे डोक्यावर घेण्याची वस्तू नाही, तर ती डोक्यात घेण्याची वस्तू आहे. महाराजांचे विचार समजून ऐकून विचार लक्षात घेऊन जगामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येत आहे. आणि आपण किती अभ्यास करतोय त्याचा, आपल्याकडे एवढे ग्रंथ असताना, एवढे ऐतिहासिक ग्रंथ असताना आपण त्याचा किती अभ्यास करतोय. म्हणून अभ्यास करायला पाहिजे. माझ्या तरुण मित्रमंडळींना, सर्व शिवभक्तांना विनंती आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, मराठी शाहीचा इतिहास असेल, हा इतिहास आपण चांगला वाचायला पाहिजे आणि तो आपल्या डोक्यात घ्यायला पाहिजे, डोक्यावर नाही नुसता. आपण आपल्या डोक्यावर बर्फ ठेवायला पाहिजे आणि ज्या वेगवेगळ्या सामाजिक विकृती समाजामध्ये मुद्दाम म्हणून पेरल्या जातात त्या अशा अलगदपणे आपण झटकून द्यायला पाहिजे. की जसं उदाहरणार्थ छत्रपती शिवाजीचं मंदिर, मंदिरामध्ये मूर्तीवर होणारे प्रकार अनेक, त्याचप्रमाणे महाराजांची आरती ओवाळायची, हे असे जे प्रकार आहेत, या रूढी परंपरा पाडण्याचे जे प्रघात सध्या चालू झालेले आहेत त्याला आपण कडाडून आणि तात्विक दृष्ट्या विरोध करायला पाहिजे, वैचारिक दृष्ट्या विरोध करायला पाहिजे. भांडण नाही करायचं कोणासोबत, परंतु आपण विचाराने ही लढाई जिंकायची आहे. आणि म्हणून माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की कृपया अशा गोष्टींना बळी पडू नका आणि होणार दैवत्व थांबवा आणि पराक्रम अबाधित राहू द्या. या पराक्रमाची ज्योत अशीच संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगभर पेटू द्या. आणखी त्याला आपण अभ्यास करून तेलरूपी आपण त्याच्यामध्ये अभ्यास ओतून ही ज्योत तेवत ठेवण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूयात. त्यासाठी आपण नक्कीच त्यामध्ये यशस्वी होऊ प्रयत्न करूयात. नक्की आपल्याला यश मिळेल. हा विषय आपण नक्कीच समजून घेतलेला असेल, घ्यावा अशी मी आपल्याला पुनश्च विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.